अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी, नराधमांचे गुप्तांग कापा, अजित पवारांचा संताप। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर महाविकास आघाडी आक्रमक, महाविकास आघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन, काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले निषेध आंदोलनामध्ये सहभागी। मुख्यमंत्री असताना तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधायची वेळ आली नसती, पाप किती केली ते बघा मग आरोप करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या, विरोधक समाजामध्ये अराजक तयार करतात, महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। पुण्यात भर पावसामध्ये शरद पवार गटाचं निषेध आंदोलन, स्त्रियांवर होणारा अत्याचार कधीही खपवून घेतला जाणार नाही, विरोध करून त्याबद्दल आवाज उठवीन, शरद पवार यांच्याकडून आंदोलकांना शपथ। फोडाफोडीचं राजकारण, जातीचे द्वेष शरद पवार यांनी कालवलं, सरकार आल्यावर करून दाखवा, आता काय शपथ घेता, राज ठाकरे यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा। घटनाबाह्य सरकार नराधमांच्या पापावर पांघरुण घालतंय, संकटाचा बंदोबस्त करण्याची सरकारची हिंमत नाही, बदलापूरमधील अत्याचार प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून सरकारचा निषेध। महाविकास आघाडीच्या मूक मोर्चाला जागर जाणीव आंदोलनानं उत्तर, अमरावती, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भाजपचं जागर जाणीव आंदोलन, बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेबाबत संवेदना व्यक्त। पवार ठाकरे काँग्रेसला त्यांचं राजकारण लखलाप, अशा घटनेला राजकीय दृष्टीने पाहू नये, महाविकास आघाडीच्या काळातही अशा घटना, मात्र त्यावेळी आम्ही सरकारच्या पाठीशी, महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनावर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। भारत बंद विरोधात कुणीही कोर्टात गेलं नाही, मात्र महाराष्ट्र बंद म्हटल्यावर सरकारने लाडका सदा आवडता याचिकाकर्ता कोर्टात पाठवला, ठाकरे गटाचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा। पुण्यामध्ये पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, मुंबईहून हैदराबादला जाताना पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती, अपघातामध्ये 4 जण जखमी। भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील भरधाव वाहनानं दुचाकीला उडवलं, 2 युवक ठार, माण तालुक्यामधील बिदाल शेरेवाडी मार्गावर घटना। पुण्यामधील खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढला, 12,958 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांनी नदी पात्रामध्ये न उतरण्याचं प्रशासनाकडून आवाहन। राज्यभरामध्ये पाऊस परतला, हतनोर, वैतरणा, गंगापूर, दारणा धरण ओव्हरफ्लो, मुंबई, पुणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, चंद्रपूर, भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी।